नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे कुक विथ वैष्णवी मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ड्राय फ्रुट्स रोल। जे एनर्जी न्यूट्रिशन खूप सगळ्या गोष्टी शरीराला यापासून मिळतात। सगळ्यात आधी आपण पूजा केली आहे शेगडीची, ज्याच्यावर आता आपण जेवण बनवणार आहोत। तर आता आपण बघणार आहोत आपली पूर्वतयारी। मी याला घेतले खसखस, जे आपण शेकून घेतली। मी पहिले शेकून ठेवते खसखस, म्हणजे घडी घडी शेकायचं हे नाही पडत, गरज पडत नाही। तर मखाने घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले, एक वाटी पंपकिन सीड्स आहे, सनफ्लावर सीड्स आहे, तूप घेतलंय, काजूचे मी तुकडे करून घेतले, बदामाचे तुकडे करून घेतले, मगज घेतलाय मी, बारीक किस खोबऱ्याचा घेतलाय, जरी घरातला खोबरं किसला तरी चालेल, इलायची घेतली। तर आपल्याला एवढं लागणार आहे साहित्य, आणि त्यासोबत लागणार आहेत आपल्याला अर्धा किलो खजूर। खूप सगळे एनर्जी देणारे, खूप सगळे प्रोटीन पौष्टिक आहेत हे। तर आपण याला करूया तयारी। सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत तूप। मी हे गाईचं तूप घेतलंय। आपण घेतले आहे पंपकिन सीड्स अर्धी वाटी, याला आपल्याला शेकून घ्यायचंय। आता आपण टाकलंय सनफ्लावर सीड्स, याला थोडंसं आपण शेकून घेणार आहे। थोडं तूप वापरायचं, जास्त पण नाही। याला असं साईडला करायचं। आता आपण काजू घेतलेत, काजूचे पण मी बारीक तुकडे करून घेतलेत। आता परत आपण एकदा घेतोय थोडंसं तूप। आता त्यात आपण शेकणार आहोत ड्राय फ्रुट्स, बदला बदाम, आता टाकणार आहोत आपण मगज। सगळ्यांना माहिती टरबुजांच्या बिया, याला एक ऑइल असतं त्याचं, त्याला गरज नाही तेवढं तूप टाकायचं, पण थोडंसं टाकू आपण त्याला, एक स्पून परत। शेंगदाण्याला मात्र आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं, थोडं नॉमिनल याला कुटून घ्यायचंय। आता आपण याच्यावर फ्लेम कमी करणार आहोत, आणि याच्यावर आपण टाकणार आहोत नारळाचं किस। याची फ्लेम बंद केली मी, याला गरम तव्यावरती शेकवलंय। मी आता खोबरं भाजलं गेलं, आपलं खोबरं पण काढले। आता मी मखाने बाकी होते ते मखाने शेकून घेते। एक वाटी आपण मखाने घेतले होते, ते थोडेसे शेकून घ्यायचे। मी खजूर जे आहेत ना ते मिक्सर मधून थोडेसे बारीक केले, सीडलेस खजूर होते, तर मी ते पूर्ण बारीक करून घेतले मिक्सर मध्ये, म्हणजे गरम करायला आपल्याला जड नाही जाणार। आता आपण याच्यावर टाकणार आहोत जे गरम केले, ते बारीक केले ना ते खजूर। गॅस कमी ठेवायचं। तर बघा आता हे कसे मऊ झाले, खजूर पूर्ण मऊ होऊन गेले, म्हणून आता आपल्याला गॅस बंद करायचा। आता मी मखाने बारीक करून घेतले, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे। मी जे शेंगदाणे बारीक करून घेतले ते पण याच्यात टाकते, असे जाडसर करायचे, जास्त बारीक नाही करायचे। इलायची कुटून घेतली मी, तर ती इलायची पण टाकते त्याच्यात। आता मी हे एक मोठ्या बाउल मध्ये करते, टाकते। ट्रान्सफर केले। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पूर्ण बाउल मध्ये खजूर। आता हे सर्व मिक्स करायचे। आता हे आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचंय आणि चांगलं असं मॅश करून घ्यायचंय।
हे बघा आता आपला झालाय डो तयार. छानस असं मस्त किती छान दिसतोय ना. मी आता इथं क्लीन करून घेते. आपल्याला इथे रोल करायचं. सुंदर असा ते छान दिसतंय ना. एनर्जी बार पण म्हणू शकतात याला. गरम असल्या कारणाने याला जरासं हाताला चटके बसते. पुढे चटके बसता याला. एक खसखस लावायची आपल्याला त्याला. मला दाखवते आता पहिला एक रोलची खसखस लावतोय आपण याला. तुम्हाला जर हवं असेल ना तर अजून तुम्ही याच्यामध्ये खजूर टाकू शकतात. माझे सगळे प्रमाण 100 ग्रॅम होते आणि अर्धा किलो खजूर घेतले मी. पण जर यापेक्षा जास्त तुम्हाला हवं असेल तुम्ही घेऊ शकता. किती छान दिसते बघ, एक नंबर. खसखस लावल्याच्या नंतर अजून छान. चल आता हे सगळे रोल आपण असेच बनवून घेणार आहेत. बघा सुंदर खसखस लागले, किती छान दिसतंय. तर आता मी सगळे असे रोल्स बनवून घेते. हे बघा तयार झाले आपले एनर्जी बार, ज्याला आपण न्यूट्रिशन वाल्या ड्रायफ्रुट्स रोल म्हणतो. तर घरी नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सगळे पौष्टिक आहेत. तर त्यामुळे आणि आवडले तर नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ट्राय मात्र एकदा करा. हेल्दी खा, हेल्दी राहा.